कामाख्या देवीला रेड्याचा बळी देण्यापेक्षा मराठी शाळांचा बळी देणं ही जास्त सोपी गोष्ट आहे। त्यामुळे दादा भुसेंनी जे केलं ते त्यांच्या पंथाला धरून आहे। दादा भुसेंच्या हाताखालचे जे तिघे IAS आहेत, सचिंद्र प्रताप देवल, सचिंद्र प्रताप सिंग, रणजीत सिंग देवल आणि रेखावार, यातला सर्वात बदमाश माणूस राहुल रेखावार आहे। आपल्याकडे काय आहे की IAS आणि IPS हे स्वतंत्र भारतातले नवे ब्राह्मण आहेत। त्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्याकडे लोक बोलत नाहीत। आपले लोक काय म्हणतात, हा पक्ष ना चोरच आहे, ते ना नालायकच आहे। पण IAS लोकांच्या बद्दल आणि गेल्या 20 वर्षात कॉर्पोरेट कुलींच्या बद्दल बोलण्याची आपली पद्धत काय नाही, तो तर TCS मध्ये आहे, तो तर इन्फोसिस मध्ये आहे। अरे पण त्याचं एकूण जे समाजाचं आकलन आहे ते अत्यंत किरकोळ आहे, हे अनेकदा आपल्या लक्षात येत नाही। आपल्या देशामधले नवे सरंजामदार कोण आहेत, तर IAS आणि IPS हे आपले नवे सरंजामदार आहेत। आणि म्हणून राहुल रेखावार ठरवतो, तो पत्रकार परिषद घेऊन सांगतो की हिंदीची सक्ती करणं आवश्यक आहे। काय कारण त्यांनी दिलंय की CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळांमध्ये 3 भाषा शिकवल्या जातात, इंग्रजी, हिंदी आणि आता सरकारने आग्रह केल्यामुळे मराठी। पण तिकडे 3 भाषा आहेत, म्हणून इक्वलायझेशनचा भाग म्हणून आम्ही इकडे पण 3 भाषा आणतोय। आमचं उलट म्हणणं आहे, CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळांमधून 1ली ते 4थी पर्यंत हिंदी काढून टाका, फक्त इंग्रजी आणि मराठी ठेवा। आणि पानसे सर म्हणतात इंग्रजी सुद्धा काढून टाका, हे मला तत्वतः मान्य असलं तरी मी बेसिकली कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे आपल्या मागे किती लोक आहेत याचा सुद्धा चळवळ चालवणाऱ्या माणसाला विचार करावा लागतो। जे लोक त्यांच्या घडीला हिंदीला विरोध करताना माझ्या सोबत आहे, ते इंग्रजीला केलेल्या विरोधाचं ऐकून घेतील, पण अंमलात आणण्यासाठी अजून त्यांचं फारच मतपरिवर्तन होण्याची गरज आहे। आणि ते करण्यासाठी एखादा बाबासाहेबांच्या ताकदीचा माणूस लागतो। माझ्यासारख्या मर्त्य मानवाचं ते काम नाही, हे त्याला ज्या ताकदीची माणसं लागतात ती कदाचित थोडं वेगळी बौद्धिक आणि राजकीय ताकद असणारे लोक आहेत। त्यामुळे निर्णय घेतला सरकारने, दोन्ही शासन निर्णय आम्ही त्यांना रद्द करायला भाग पाडले आणि त्यानंतर नरेंद्र जाधवांची समिती आली। तुमच्यापैकी अनेकांनी त्यांचे गुगल फॉर्म पाहिले असतील, नरेंद्र जाधव तुमच्यापैकी अनेकांना माहीत असतील। नरेंद्र जाधवांच्या आमचा बाप पण आम्ही बद्दल साधारण दलितांना जसं प्रेम आहे तसं मध्यमवर्गीयांना त्यापेक्षा पण जास्त प्रेम आहे। याचं कारण असं की बऱ्याच मध्यमवर्गीयांना रिट्रोस्पेक्टिव्हली पश्चात्तापाची जाणीव असते की आपल्या पूर्वजांनी कोणावर तरी अन्याय केलाय, आपण किमान